मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. तुम्ही बघत आहात लाईफ कॅटलिस्टचा हा मोटिवेशनल चॅनल, ज्यामध्ये आम्ही आमच्या मागच्या 20 वर्षातल्या लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांच्या ट्रेनिंगमधले एक्सपिरियन्स शेअर करत असतो. मित्रांनो, एक कॉमन क्वेश्चन जो प्रत्येकजण विचारत असतो तो म्हणजे बेस्ट इन्व्हेस्टमेंट कुठली, आणि त्यातल्या रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल बरेचसे जण चौकशा करत असतात. कारण काय असतं की रिअल इस्टेटमध्ये जेव्हा पैसा मिळतो त्यावेळेस तो खूप जास्त मिळतो, आणि एखाद्याला तो मिळालेला पैसा बाकीच्यांना पण भुलवून टाकतो, किंवा त्याला असं वाटतं की मी पण हे करायला पाहिजे. पण रिअल इस्टेटमधले पैसे मिळवणं हे थोडंसं ट्रिकी आहे, आणि ते समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हे जर नाही समजलं तर बहुतांशी लोक जे रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये गफलत करून ठेवतात ती होते. मुळात रिअल इस्टेटमध्ये जर तुम्हाला ती गुंतवणूक म्हणून बघायची असेल तर तुम्हाला त्याच्याविषयी एक नियम अगदी तुम्हाला कठोरपणे पाळावा लागेल. तो म्हणजे रिअल इस्टेटचं प्रॉफिट जे आहे ते विकत घेतानाच बुक करायचं असतं. आता हे वाक्य थोडंसं समजून घेण्याचं गरजेचं आहे मित्रांनो, की रिअल इस्टेटचं प्रॉफिट हे विकत घेतानाच बुक करायचं म्हणजे काय? तर एखादी अशी प्रॉपर्टी तुम्ही विकत घ्यायला हवी की ज्याचा जे विकत घेतानाच तुम्हाला बाजारभावापेक्षा किंवा आत्ता असलेल्या प्रचलित भावापेक्षा तुम्हाला कमी रेटमध्ये विकत मिळते. कुठेतरी काहीतरी त्यामध्ये तुम्हाला मार्जिन आत्ताच कव्हर करायला मिळते. मोस्ट ऑफ अस काय करतात, रिअल इस्टेटमधली इन्व्हेस्टमेंट यासाठी करतात, ते विचार करतात आत्ता मी हे घेऊन ठेवेल, काही वर्षानंतर त्याला ज्यावेळेस भाव येईल त्यावेळेस मी विकेल. हे अनसर्टन आहे मित्रांनो. असं होईल याची गॅरंटी नसते, आणि ते होण्याचा कालावधी हा कदाचित खूप जास्त असू शकतो. त्यामुळे तुम्हाला जर रिअल इस्टेट या म्हणजे गुंतवणुकीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही अशा प्रॉपर्टी सर्च करायला लागा ज्यामध्ये तुम्हाला विकत घेतानाच प्रॉफिट बुक करता आलं पाहिजे. उदाहरणार्थ बँकांकडे अडकलेल्या प्रॉपर्टीज असतात, त्या तुम्ही विकत घेताना प्रॉफिट बुक करू शकता. किंवा एखाद्याला इमर्जन्सीजमध्ये विकायची आहे, तुमच्याकडे जर कॅश लिक्विडिटी अवेलेबल असेल तर तुम्ही इमिडिएटली ती प्रॉपर्टी विकत घेऊ शकता, कारण त्याचं प्रॉफिट विकत घेतानाच बुक झालेलं असतं. तुम्ही एक बघा, रिअल इस्टेटमध्ये ज्यांनी पैसे कमवले त्यांचा जर तुम्ही बारकाईने अभ्यास केला तर त्यांनी अशा प्रॉपर्टीज विकत घेतलेल्या आहेत ज्या त्यांना विकत घेतानाच बाजारभावापेक्षा कमी मिळाले. त्यांनी त्याच वेळेस त्याचं प्रॉफिट बुक केले, विकताना नाही. त्यामुळे अशा प्रॉपर्टीजवर जर तुम्ही लक्ष ठेवून असाल, अशा प्रॉपर्टीवर जर लक्ष ठेवाल आणि घाई न करता तुम्ही जर अशा प्रॉपर्टीज ॲक्वायर करायला लागाल तर तुम्हाला रिअल इस्टेट खूप पैसा द्यायला लागेल. मित्रांनो, रॉबर्ट कियोसाकी सांगतो, मी 100 प्रॉपर्टी पाहिल्याशिवाय एक कुठली प्रॉपर्टी फायनल नाही करत. मग मला भलेही पहिली प्रॉपर्टी आवडलेली असो. इतकं पेशन्स तो दाखवतो प्रॉपर्टी ॲक्वायर करण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला पण लक्षात घ्यावं लागेल की रिअल इस्टेट हा प्रॉफिट मेकिंग व्हेंचर आहेच, पण जर तुम्ही त्याला सायंटिफिकली वापरलं तर, तुम्ही त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून विकत घ्यायला शिकलात तर, जर तुम्ही प्रॉफिट सुरुवातीलाच बुक करायला शिकलात तर, त्यामुळे गो अँड क्रिएट हेल्दी रिलेशनशिप विथ बँकर्स. त्यांच्याकडे चांगल्या चांगल्या प्रॉपर्टीज असतात. गो अँड क्रिएट हेल्दी रिलेशनशिप विथ ब्रोकर्स. त्यांच्याकडे पण काही चांगल्या प्रॉपर्टीज ज्या असतात, ज्या आत्ता त्या स्वस्तात ॲक्वायर होणार असतात, अशा असतात. सो अशा प्रकारच्या रिलेशनशिपमधून तुम्हाला प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या प्रॉफिट बुक करून विकत घ्यायला मिळतील, अँड देन यू कॅन सेल. मित्रांनो, हा विचार यासाठी मांडणं आवश्यक होतं तुमच्यासोबत की इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत बरेचसे मिसकन्सेप्शन्स आहेत. इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत बऱ्याच जणांना बायस असतो. रिअल इस्टेट बऱ्याच जणांना असं वाटतं पटकन पैसा देऊन टाकेल, पण असं नाही आहे मित्रांनो. रिअल इस्टेट हा सायंटिफिकली जर गुंतवणूक केली तर खूप पैसा देईल, पण ते या पद्धतीने केलं. हा थॉट इम्प्लिमेंट करून बघा, तुम्हाला डेफिनेटली फरक पडेल. मित्रांनो, आपण इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.